पटापट कामं करतो. म्हणजे होतात कधीतरी माझ्याकडून चुका आणि ओरडता तुम्ही मला, पण आई शपथ मला वाईट नाही वाटत सर. कारण मला माहिती आहे तुम्ही माझ्या चांगल्यासाठीच सांगत असता मला. सर तुम्हाला माहिती आहे मी इथे काम संपवतो ना, जॉब संपतो, मी घरी जातो, रूमवर एकटाच असतो मी. तुम्ही विचार करत बसतो की मॅक तुझ्यासारखी केवढी पोरं आहेत रे, जी अशी कोकणातून बाकीच्या गावातून मुंबईत येत असतील का, करिअर करायचंय, नोकरी करायची आहे, पैसे कमवायचे, घरी पाठवायचे. सर मला नाही माहित त्या बाकीच्या कोणाचं काय होत असेल, पण माझं एकदम बेस्ट झालंय सर. अरे माझं बेस्ट होण्यामागे ना सर तुम्ही आहात सर. तुम्ही खूप स्ट्रॉंगली उभे राहिले सर माझ्या मागे. असं कोणी करत नाही सर आता. सर मुंबई सारखं शहर आहे सर, एवढी गर्दी आम्हाला कधी सवय नाही कोकणातल्या गावातल्या माणसाला. भीती वाटते सर कधी कधी या ट्रेन मधल्या गर्दीची, एवढ्या फास्ट जगण्याची. आणि अशा वेळी तुमच्यासारखा आधार माझ्या मागे आहे. रात्री पण काही माझ्या आयुष्यात झालं तर मला माहिती आहे की जज सर येणार, माझ्या मदतीला धावून येणार. रिलॅक्स होऊन जातो मी एकदम. परवा आईला बोलत होतो मी कॉलवर की आई तू टेन्शन नको घेऊ, मी एकदम खुश आहे इकडे. सर मला माहित नाही मी बोललं पाहिजे की नाही, पण मला ना मोठ्या भावासारखे वाटतं सर तुम्ही. आई शपथ सर तुम्ही बेस्ट आहात सर. सर मला माहित नाही मी खूप काहीतरी बोलून जातोय, थोडासा गोंधळलोय मी, पण मला असं वाटतंय की तुम्हाला कळतंय, म्हणजे कळतंय ना. जाऊ दे मी बोलतो सर. मी सोपं सांगू का सर तुम्हाला. सर तुमच्यामुळे ना मला असं वाटायला लागलं की मॅक तू कोणतरी आहे, तुझी या जगात किंमत आहे मॅक, आणि याचं कारण फक्त तुम्ही आहे सर. आणि काल तर तुम्ही एवढं मोठं घेऊन दिलं सर मला, मला कळलंच नाही मी काय करावं सर. कुठे ते घड्याळ कुठे आहे सर? घालून चोडी येईन सर घड्याळ. तुम्ही एवढं मोठं गिफ्ट दिलंय सर मला, मी घरी शोपीस मध्ये ठेवून दिलंय. आता गावी जाईन नाही तर आईला दाखवायला घेऊन जाईन सर. मस्त आई आहे बघ, जय सरांनी दिलं मला गिफ्ट. सर थँक्यू. म्हणजे फक्त गिफ्टसाठी नाही, सगळ्यासाठीच. सर मी खूप चुकतो सर, म्हणजे कधी कधी एवढा कसा तरी वागतो ना. तुम्ही मला मित्रासारखं सांभाळून घेता सर. आता तर तुम्ही मला माझे मित्र पण वाटायला लागले सर. खूप उपकार आहेत तुमचे माझ्यावर. थँक्यू सर, थँक्यू सो मच, थँक्यू. बस बस. ते तुम्ही मला काल गिफ्ट दिलं होतं ना, तर मी पण आज तुमच्यासाठी छोटंसं गिफ्ट आणलंय, तर देऊ का? वेळायस का तू? कशाला खर्च केलास? अरे नाही सर, खर्च बिर्च कुठे, पैसे कुठे, ते सॅलरी अजून होईल, म्हणजे आता होईलच. गावावरून आणलंय, म्हणजे आईने पाठवलंय. तुमच्यासाठी घेऊन आलो थोडं. सर ते काल बोललो ना, तुम्ही कृष्ण मी सुदामा. मग सुदामा तर कृष्णाच्या लक्षात पोयांनीच राहिला होता ना, म्हणून मग या कृष्णाला या सुदाम्याचे हे पोय. त्या शर्वरी परब बरोबर जास्त वेळ राहत जाऊ नकोस तू. हे? नाही, तिच्या डोक्यातच अशा विचित्र आयडियाज येतात. नाही सर, ही माझ्या डोक्यातली आयडिया आहे. घ्या, वाण नाही पण गुण लागलाय. इवन मोर डेंजरस. सर असं नाही, मी बोललो ना तुम्ही कृष्ण आहे, तुम्ही माझे कृष्ण, मी सुदामा. कळलं कळलं. हे एक बोलू काय अजून? ते आता एवढं झालंच आहे तर डबल प्रमोशन होईल काय? सॉरी सर, ते असंच बोललो. झालं असतं जर तू पोहे बनवून आणले असतेस. काय पोहे? नाही नाही सर, हे पोहे असेच खायचे. सर तुमचा गैरसमज झाला. एक मिनिट सर. ए सचिन, एक मिनिट इकडे. अहो सर, ते आमच्या गावाला असं असतं. हा चाय दे. हा चाय आहे ना, ठेव. हा दे. आम्ही आमच्या गावाला खातो सर चाय फो. खाऊन बघा. गुड. हा आवडलं ना? मला वाटलंच होतं सर. जा आता, खातो मी. चल.
सो या सेक्टरमध्ये आपल्या प्रोजेक्टने 13% ग्रोथ दाखवले आणि लोकांना आपल्या कंपनीचं नाव लक्षात सुद्धा आहे. सो रिकॉल व्हॅल्यू आहे. राईट. लास्ट मंथपेक्षा या महिन्यात रिपीट कस्टमरचे नंबर पण खूप वाढलेत आणि कस्टमर प्रोडक्टबद्दल माहिती घेत आहेत, नवीन कस्टमर प्रोडक्टबद्दल विचारत आहेत. सो ऑल इन ऑल आपला प्रोडक्ट म्हणजे अमृतधारा झोन 3 मध्ये खूप चांगला लॉन्च झाला आहे. तू काय पार्ट टाइम वेगळा जॉब करतोस का? जॉब तेरा हो असं ओरडत नाही ना फिरत तुझ्या एरियामध्ये? झोपला नाहीस का तू रात्री? नन ऑफ युअर बिझनेस. तर नीट विचारलंय ना झोपला नाहीस का? हे नीट विचारणं झालं तुझं? रात्री ओरडत फिरतोस का हे नीट विचारलंस तू? मग नीट कसं असतं? ऐक ना, शांत बस आणि तिकडे लक्ष दे. ऑल राईट, लेट्स मूव्ह टू झोन 3. आपल्याला इथे थोडीशी मार्केटिंग स्ट्रॅटर्जी थोडीशी बदलावी लागेल, अजून इम्प्रूव्ह करावी लागेल. सो Sorry, guys. मी आलोच. कंटिन्यू. सो ओके फाईन, आपण कंटिन्यू करूया. ओके. या शायनरला काय झालंय आज? झोपायला गेला वाटतं.